कोष्टक आहे. ठीक आहे, तर स्केलर आणि वेक्टर बद्दल डिस्कस करूयात. फिजिक्स मध्ये दोन प्रकारच्या क्वांटिटीज असतात. एक असतात स्केलर क्वांटिटीज आणि दुसऱ्या असतात वेक्टर क्वांटिटीज. ठीक आहे, तर स्केलर आताच आपण पाहिलं. स्केलर काय असतं? क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड. या क्वांटिटीज ना मॅग्निट्यूड असते बट नो डायरेक्शन. डायरेक्शन नसते. आणि वेक्टर्स हॅव मॅग्निट्यूड as well as direction. as well as as well as direction. direction. Scalar simple algebraic addition सोडू शकतो. हा, स्केलर्स फक्त मॅग्निट्यूडच असते. मॅग्निट्यूड म्हणजे काय? तर व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजे सपोज एखाद्या वस्तूचं मास असेल. स्केलर क्वांटिटीज कुठल्या आहेत? फॉर एक्झाम्पल मास आहे. ठीक आहे, मासला Length. कुठली डायरेक्शन असते का? नसते. त्यानंतर टाइम आहे. टाइमला कुठली डायरेक्शन असते? हा, कोण बोलला आता? ओके, त्यानंतर मास आहे, टाइम आहे, त्यानंतर डिस्टन्स आहे, ओके, स्पीड आहे, टेम्परेचर आहे. गुड, व्हेरी गुड. Length. हा, लेंथ आहे. या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आहेत. एवढ्याच नाही आहेत, भरपूर स्केलर क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, हे काही एक्झाम्पल झाले. त्यानंतर व्हेक्टर्सचे एक्झाम्पल काय? तर डिस्प्लेसमेंट, मॅग्निट्यूड पण असते, डायरेक्शन पण असते. ठीक आहे, ओके. त्यानंतर वेलोसिटी, Velocity. ओके, ऍक्सेलरेशन, ठीक आहे, त्यानंतर फोर्स, ओके, मोमेंटम. ह्या सगळ्या काय? वेक्टर क्वांटिटीज. आता वन बाय वन या क्वांटिटीज मधून जाऊयात आपण. तर सपोज परत मी एका गावापासून सुरुवात केली. या गावापासून, या गावात मी राहतो सपोज ए, आणि ए पासून बी पर्यंत मी जातो. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गावांना जोडणारा एक रस्ता आहे. ओके, त्या रस्त्याची जी लांबी आहे त्याला काय म्हणतो आपण? डिस्टन्स. ठीक आहे, तर डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स इज लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड. ठीक आहे, जो पाथ आपण, ज्या रस्त्याने आपण जातोय त्या पाथची जी लांबी आहे त्याला आपण म्हणतो डिस्टन्स. याला आपण डिनोट करूया डी ने. आता याला काही डायरेक्शन नाहीये म्हणून ही झाली स्केलर क्वांटिटी. पण जर का मी ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. ऍक्च्युली मी जातोय कुठून कुठे? ए पासून बी पर्यंत जातोय. तर जर का मी लाईन ड्रॉ केली ए पासून बी पर्यंत, तर ही लाईन काय दाखवते? माझं डिस्प्लेसमेंट, म्हणजे मी किती मूव्ह झालो. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत एक लाईन जर मी ड्रॉ केली ती दाखवते माझं डिस्प्लेसमेंट. म्हणजे ऍक्च्युली या दोन गावांमधलं अंतर किती आहे, स्ट्रेट लाईन डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. ओके, सॉरी, सो डिस्प्लेसमेंट. डिस्टन्सला आपण डिनोट करूया डी ने, डिस्प्लेसमेंटला डिनोट करूया एस ने. ठीक आहे, हे काय असतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्ट पॉइंट अँड एंड पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर डिस्टन्सला जर तुम्ही टाइमने डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळतं? स्पीड. स्पीडला मी दाखवणार आहे व्ही ने. सो व्ही इज इक्वल टू व्हॉट? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. सो डी अपॉन टी. तर पहा, टाइमला कुठली डायरेक्शन नाही, म्हणजे टाइम काय? स्केलर क्वांटिटी. टाइम एक नंबर आहे फक्त. डिस्टन्स काय आहे? डिस्टन्स इज ऑल्सो स्केलर. म्हणजे राईट हँड साइडला इक्वेशनच्या जर एक स्केलर क्वांटिटी असेल तर लेफ्ट हँड साइडला पण काय येणार? स्केलर क्वांटिटी येणार. बरोबर? हे
सगळ्यांना म्हणजे सगळे ऍग्री आहेत ना की इक्वेशन जर असेल हो सर, एखादं येस. त्याच्या लेफ्ट हँड साईडला जी क्वांटिटी असेल सपोज स्केलर असेल तर राईट हँड साईडला पण स्केलर आहे. ठीक आहे. परत एक रिक्वेस्ट आली. सर स्केलर मध्ये चार्ज पण येतं ना, राहिलं होतं. हो, चार्ज पण स्केलर क्वांटिटी आहे. हे आपण काही एक्झाम्पल्स घेतले फक्त. ठीक आहे. तर इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला सारख्या क्वांटिटीज येतील. बरोबर. स्केलर असली म्हणजे लेफ्ट हँड साईड स्केलर असली तर राईट हँड साईडला पण स्केलर यायला पाहिजे. जर नाही आली तर काय होणार, एक तर लेफ्ट हँड साईड चुकीची आहे नाही तर राईट हँड साईड चुकीची. बरोबर. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल इथे डिव्हिजन आहे पण ओव्हरऑल जी क्वांटिटी मिळते डायरेक्शन कुठून ठरवणार तुम्ही, न्यूमरेटर मधून की डिनॉमिनेटर मधून? न्यूमरेटर मध्ये. न्यूमरेटर मधून. ठीक आहे. तर राईटला जर स्केलर आहे तर लेफ्टला पण स्केलर यायला पाहिजे. म्हणून स्पीड काय आहे, स्केलर क्वांटिटी. त्यानंतर व्हेलॉसिटी, याला पण मी व्ही नेच दाखवतोय पण या व्ही आणि आधीचा व्ही त्यामध्ये डिफरन्स आहे. तर व्हेक्टरला आपण कशाने दाखवतो, व्हेक्टर दाखवण्याकरिता आपण एक ॲरोचा उपयोग करतो. ठीक आहे. जसा मी डिस्प्लेसमेंटवर ॲरो ठेवला होता. ओके. सो व्हेलॉसिटी व्ही बार इज इक्वल टू व्हॉट, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. त्यानंतर आता तुम्ही जर चेंज इन स्पीड फाइंड केला तर काय मिळतं तुम्हाला? वेलॉसिटी. चेंज इन स्पीड म्हणजे सपोज सुरुवातीला माझा स्पीड होता V1. V1 आहे स्टार्टिंग स्पीड. ओके. आणि V2 आहे सपोज फायनल स्पीड. ठीक आहे. तर तुम्ही जर V2 मायनस V1 डिवायडेड बाय टाइम, जेवढा काही टाइम लागला असेल यासाठी तो टाइम, हे जर फाइंड केलं तर काय मिळतं तुम्हाला? ऍक्सेलरेशन. गुड. तर ऍक्च्युली ऍक्सेलरेशन नाही मिळत तुम्हाला, काय मिळतं? ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड. स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये रिलेशन काय आहे? एक स्केलर आहे आणि एक वेक्टर आहे. पण त्यांच्यामधलं रिलेशन काय आहे की व्हेलॉसिटी जर तुम्ही मॅग्निट्यूड घेतलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? स्पीड मिळेल. ठीक आहे. ऍक्सेलरेशन कसं डिफाईन करतो आपण? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. ठीक आहे. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. सध्या मी ऍव्हरेज ऍक्सेलरेशन बद्दल डिस्कस करतोय. ओके. तर हा डेल्टा काय दाखवतो? हा जो ट्रायंगल ड्रॉ केला मी डेल्टा त्याला म्हणतात, तो दाखवतो चेंज, कुठल्याही क्वांटिटी मधला चेंज. ठीक आहे. तर न्यूमरेटर मध्ये मी काय दाखवलंय? चेंज इन व्ही बार म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय दाखवलं? चेंज इन टाइम. ठीक आहे. आणि याला जर इक्वेशन मध्ये तर तुम्हाला त्यालाच लिहायचं आपण असेल डीव्ही बाय डीटी पण दाखवू शकतो, पण स्मॉल डीबी क्वांटिटी. बाय डीटी पण दाखवू शकतो, पण आपण आता जस्ट मॅथमॅटिकल मेथड स्टार्ट केलेले आहेत तर डेरिव्हेटिव्ह कडे आपण नंतर जाऊया. ठीक आहे. ओके. तर डेरिव्हेटिव्ह बद्दल मी डिस्कस नाही करत आहे सध्या, ऍव्हरेज क्वांटिटी बद्दल डिस्कस करतो. ठीक आहे. सो ऍक्सेलरेशनला मी दाखवणार ए बारने. ओके. ए बार इज इक्वल टू व्हॉट, V2 बार मायनस V1 बार डिवायडेड बाय काय येणार? टाइम जो झालेला आहे, म्हणजे सपोज T1 ला तुम्ही ए ला आहात. ठीक आहे. आणि T2 ला तुम्ही बी ला पोहोचताय. तर T2 मायनस T1 जर तुम्ही घेतला तर तुम्हाला काय मिळेल? चेंज इन टाइम, म्हणजे जो टाइम पास झालेला आहे ए पासून बी पर्यंत जाताना. ओके. T2 मायनस T1. So A bar is equal to V2 bar minus V1 bar divided by T2 bar minus T2 minus T1. तर ऍक्सेलरेशन पण काय आहे? ऍक्सेलरेशन पण काय आहे? वेक्टर क्वांटिटी. पण जर का तुम्ही मॅग्निट्यूड घेतलं त्याचं फक्त, म्हणजे काय मॅग्निट्यूड कसं घेणार तुम्ही?
त्याला मी लिहिणार ए ने. ठीक आहे, हे ए काय आहे, फक्त मॅग्निट्यूड, तुम्ही डायरेक्शनचा विचार करत नाही आहात तिथे. तर फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड डिवायडेड बाय फायनल टाइम अपॉन इनिशियल टाइम, याला पण तुम्ही ऍक्सेलरेशन म्हणणार, पण इथे आपण डायरेक्शनचा विचार केलेला नाही. ठीक आहे, पण मी याला काय म्हणणार, क्लिअर राहण्याकरता हे काय आहे, ऍक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड आहे. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. हो सर. गुड. कोणाला काही डाऊट आहे यामध्ये? नो सर. ओके, गुड. त्यानंतर तर आपण जे एक्झाम्पल्स घेतले होते आधी वेक्टर्सचे, तर मोमेंटम काय असतं, मोमेंटमला डिनोट करतो आपण पी ने, आणि इट इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू वेलॉसिटी. तर वेलॉसिटी वेक्टर आहे म्हणून मोमेंटम पण वेक्टर असायला पाहिजे. मास काय आहे, स्केलर आहे. ठीक आहे, एक नंबर आहे. ओके, तर मासला तर काही डायरेक्शन नाही, पण वेलॉसिटीला आहे, म्हणून ही मास टाइम्स वेलॉसिटी जी क्वांटिटी आपल्याला मिळते त्याला एक डायरेक्शन असणार आहे. कुठली डायरेक्शन, जी वेलॉसिटीची डायरेक्शन आहे ती डायरेक्शन. म्हणून ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून लेफ्ट हँड साइडला पण काय यायला पाहिजे, वेक्टर क्वांटिटी यायला पाहिजे. ओके, तर मोमेंटम पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्सला आपण का वेक्टर म्हणतोय, फोर्स कुठून मिळतो आपल्याला, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. न्यूटन सेकंड लॉ आठवा, काय असतो, फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी, एखाद्या बॉडीवर ऍक्ट होणारा फोर्स कुठून मिळतो आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, इज गिवन बाय the change in momentum with respect to time or rate of change of momentum with respect to time, and it takes place in direction of it acts in direction of what, change in momentum. Okay, force काय आहे, it is change in momentum. तर सपोज P2 फायनल मोमेंटम आहे, P1 इनिशियल मोमेंटम आहे, डिवायडेड बाय टाइम जर तुम्ही घेतला, फायनल टाइम मायनस इनिशियल टाइम, तर तुम्हाला काय मिळणार आहे, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय टाइम, आणि त्याला काय म्हणतो आपण, फोर्स. तर P2 आणि P1 इनिशियल फायनल मोमेंटम काय आहेत, वेक्टर क्वांटिटीज आहेत. ओके, म्हणून फोर्स सुद्धा काय असायला पाहिजे, वेक्टर क्वांटिटी असायला पाहिजे. ओके, किंवा एक दुसरा फॉर्म्युला जर आपण घेतला, ऍक्च्युली तो यामधूनच येतो, मोमेंटम काय असतं, मास टाइम्स वेलॉसिटी. ठीक आहे, एम टाइम्स P2 ला कसं लिहिणार मी, मास टाइम्स फायनल वेलॉसिटी. P1 ला कसं लिहिणार, मास मल्टिप्लाइड बाय इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय T2 मायनस T1. एम कॉमन घेतला, काय मिळणार तुम्हाला, V2 मायनस V1 डिवायडेड बाय T2 मायनस T1. ठीक आहे, आणि ही क्वांटिटी जी आहे V2 मायनस V1 अपॉन T2 मायनस T1 काय आहे, ऍक्सेलरेशन. ठीक आहे, जर मास जर कॉन्स्टंट असेल तर आपण फोर्सला काय लिहू शकतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, तर इथे आपण असं म्हणू शकतो की कारण ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून फोर्स पण वेक्टर असायला पाहिजे. ठीक आहे, कारण मास काय, स्केलर, मासला डायरेक्शन नाहीये, पण मासला डायरेक्शन नाही पण ऍक्सेलरेशनला आहे ना, तर मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन ही जी क्वांटिटी बनेल त्याला काय असणार आहे, काहीतरी डायरेक्शन असेल. ओके, तर अशा प्रकारे आपण सगळ्या वेक्टर क्वांटिटीज लिहिल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे ते एक्झाम्पल्स घेतले होते, त्यातले मी सगळे कव्हर केले मला वाटतं. ठीक आहे सर, सर स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काही डिफरन्स आहे? स्पीड आणि वेलॉसिटी मध्ये डिफरन्स असा आहे, स्पीड काय असतं, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, म्हणजे जसं मी सांगितलं होतं की मी या गावाला राहतो, सपोज ए ला राहतो आणि बी गावाला मला जायचं आहे. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत जाणारा रस्ता जो आहे तो असा आहे, वळणावळणाचा रस्ता आहे, आणि डिस्टन्स काय असतं, तर त्या रस्त्याची लांबी जी आहे पूर्ण, ठीक आहे, अंतर जे आहे पूर्ण, त्याला म्हणतात डिस्टन्स. ओके, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम जर तुम्ही
घेतलं, तुम्हाला जेवढा काही वेळ लागत असेल ए पासून बी पर्यंत जायला, तो आहे सपोज टी. तर डिस्टन्स अपॉन टाइम जर तुम्ही फाइंड केलं, तुम्हाला काय मिळतं? स्पीड. ठीक आहे. पण व्हेलॉसिटी काय आहे? तर तुम्ही जाताय कुठून कुठे, कसेही जा, हा रस्ता असेल, दुसरा कुठला रस्ता असू शकेल, असा एखादा रस्ता असेल, ठीक आहे, पहिल्या रस्त्याने जा, दुसऱ्या रस्त्याने जा, पण शेवटी जाताय कुठे? तुम्ही बी ला जाताय. तर ए पासून बी पर्यंत एक स्ट्रेट लाईन जर का तुम्ही ड्रॉ केली, तर ती स्ट्रेट लाईन तुम्हाला काय देणार? की तुम्ही कुठून कुठे गेलात, ए पासून बी पर्यंत गेलात, डिस्प्लेसमेंट. आणि त्या डिस्प्लेसमेंटला जर का तुम्ही टाइमने डिवाइड केलं, तर तुम्हाला काय मिळतं? व्हेलॉसिटी मिळते. ठीक आहे. क्लिअर? येस सर. हा. येस सर, येस. तर स्पीडची डायरेक्शन नाहीये, कारण तुम्ही या वळणावळणाच्या रस्त्यावरून जाताय, तर कधी या डायरेक्शनला जाताय, जसा रस्ता वळत असेल तसे तुम्ही जाताय ना, डायरेक्शन चेंज होत आहे. तर एक फिक्स डायरेक्शन नाहीये स्पीडला, पण व्हेलॉसिटीला आहे. ठीक आहे, व्हेलॉसिटीला आहे. व्हेलॉसिटीला फिक्स डायरेक्शन आहे, कुठून कुठे जाते? ए पासून बी पर्यंत. ठीक आहे. तर डिस्प्लेसमेंट काय? ए टू बी, स्ट्रेट लाईन. तर ते झालं डिस्प्लेसमेंट. तर जी डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे तीच व्हेलॉसिटीची डायरेक्शन असेल. ओके. हॅलो. ठीक आहे. त्यानंतर आता वेक्टर कशाने डिनोट करतात? वेक्टर इज डिनोटेड बाय एरो इन स्पेस. ठीक आहे. वेक्टर कशाने डिनोट करतात? एखाद्या एरोने. फॉर एक्झाम्पल एक फोर्स वेक्टर घेऊया आपण. ठीक आहे. तर हा एखाद्या वस्तूवर ऍक्ट होणारा फोर्स आहे. ठीक आहे. सपोज तुम्ही बॅटने बॉलला स्ट्राईक केलं. ओके. तर किती न्यूटनने, फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. तर सपोज तुम्ही 100 न्यूटनने, सध्या मी 5 घेतो, 5 न्यूटनने सपोज तुम्ही स्ट्राईक केलं बॅटने बॉलला. ओके. कुठल्या डायरेक्शनला केलं? या डायरेक्शनला. ओके. ही बॅट, इथे तुमची बॅट आहे सपोज, आणि हा बॉल आहे, या डायरेक्शनला तुम्ही भिरकावला. ओके. सध्या IPL सुरू आहे. ठीक आहे. तर आता फोर्स कशाने दाखवतो आपण? फोर्स दाखवतो, सॉरी, वेक्टर कशाने दाखवतो? वेक्टर आपण दाखवतो एरोने. ठीक आहे. तर एरो मध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर आहे त्याची मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड काय आहे ते? लेंथ. आणि दुसरी गोष्ट आहे डायरेक्शन. ठीक आहे. तर लेंथ काय दाखवते? मॅग्निट्यूड. ओके. 5 न्यूटनचा फोर्स जर असेल, त्याला दाखवण्यासाठी मी एक एरो ड्रॉ केलेला आहे, तर त्याची लेंथ काय असेल? 5 युनिट्स. ठीक आहे. ती युनिट्स काही असू शकतात. तुम्ही किती मोठा, तुम्हाला वाटलं तर तुम्ही 5 इंचाचा एरो ड्रॉ करू शकता, 5 सेंटीमीटरचा ड्रॉ करा, 5 मीटरचा ड्रॉ करा, काहीतरी युनिट. ओके. तर हा सपोज मी 5 सेंटीमीटरचा एक एरो ड्रॉ केलेला आहे, आणि यातला प्रत्येक सेंटीमीटर म्हणजे काय? 1 न्यूटन. ठीक आहे. इथून एवढा काय आहे? 5 न्यूटन. म्हणजेच त्याचे जर तुम्ही 5 तुकडे केले, तर प्रत्येक तुकडा काय दाखवणार? 1 न्यूटन. बरोबर. तर वेक्टरला आपण कशाने डिनोट करतो? एरोने, एरो इन स्पेस. ओके. आणि एरोची लेंथ काय दाखवते? लेंथ गिव्स, सो वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय arrow, and its magnitude is equal to what? Length of the arrow. ठीक आहे. तर हा 5 न्यूटनचा फोर्स आहे, त्याला दाखवण्यासाठी मी काय केलेलं आहे? 5 युनिट्स, युनिट्स काही असू शकतं, सेंटीमीटर्स, मीटर्स वगैरे वगैरे. तर 5 युनिट्सचा मी एक एरो ड्रॉ केलेला आहे. पण कुठल्या डायरेक्शनला मला एरो ड्रॉ करायचा आहे? तो ज्या डायरेक्शन मध्ये तो फोर्स ऍक्ट होत आहे, त्या डायरेक्शन मध्ये मला तो एरो ड्रॉ करायचा आहे. म्हणजे मी असा जर एरो ड्रॉ केला, याचा अर्थ काय? फोर्स असा ऍक्ट होत आहे, या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत आहे. ठीक आहे. आणि आता हा 5 युनिटचा एरो मी ड्रॉ केलेला आहे, तर त्यातला प्रत्येक युनिट काय दाखवणार?
1 न्यूटन फोर्स, कारण टोटल 5 युनिट इज इक्वल टू व्हॉट 5 न्यूटन्स. तर प्रत्येक जर मी त्याचे 5 सारखे तुकडे केले तर प्रत्येक तुकडा काय दाखवणार 1 न्यूटन फोर्स. ठीक आहे. आणि जर का मी त्यातला एक तुकडा घेतला आणि तिथे जर छोटासा एरो ड्रॉ केला, ओके, याची लेंथ काय 1 युनिट, तर ह्या तुकड्याला हा कुठलाही असू शकतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. ठीक आहे. 1 युनिट लेंथचा जर तुम्ही एरो घेतला तर तो काय दाखवणार तुम्हाला युनिट वेक्टर. ठीक आहे. तर या फोर्सच्या डायरेक्शन मध्ये 1 युनिटचा वेक्टर, आणि त्याला मी कशाने डिनोट करणार, त्याला मी डिनोट करणार एफ कॅप. ठीक आहे. तर इथे एक डेफिनेशन येते युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय असतो, अ वेक्टर हॅव्हिंग magnitude of 1 unit. A vector having magnitude of 1 unit. एक युनिट जर त्याचं मॅग्निट्यूड असेल तर त्याला मी काय म्हणणार, त्या वेक्टरला मी म्हणणार युनिट वेक्टर. आणि डायरेक्शन काय असेल, जी ओरिजिनल वेक्टरची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शन मध्ये तो युनिट वेक्टर आपल्याला ड्रॉ करावा लागेल. ठीक आहे. तर हा झाला फोर्सच्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर. त्याला मी कशाने डिनोट केलं, एफ, कारण आपण फोर्सला डिनोट करतोय. पण आता एरो नाही ड्रॉ केलेलं आहे, काय ड्रॉ केलंय, कॅप, हॅट, टोपी ड्रॉ केलेली. ठीक आहे. ओके. सो आता जर का मला हा फोर्स जो आहे एफ बार याचं मॅग्निट्यूड दाखवायचं असेल, ठीक आहे, कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड कशाने दाखवतात, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे 2 लाईन्सच्या मध्ये त्याला लिहायचं, तर 2 लाईन्सच्या मध्ये जर आपण त्या वेक्टरला लिहिलं तर याचा अर्थ काय, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, त्यालाच आपण काय म्हणतो मॅग्निट्यूड. आणि याचं मॅग्निट्यूड काय आहे ते 5 न्यूटन्स. ओके. ठीक आहे. आणि या एफ बार आणि एफ कॅप मध्ये काय रिलेशन आहे, जर मी या एफ कॅप जो आहे असे जर 5 वेक्टर्स घेतले, युनिट वेक्टर्स घेतले, आणि एका पुढे एक जर ठेवले असे, तर मला काय मिळणार, एफ बार. ठीक आहे. मी असं लिहू शकतो, एफ बार इज इक्वल टू 5 टाइम्स एफ कॅप. एफ कॅप. ठीक आहे. आणि 5 काय आहे, त्याचा मॅग्निट्यूड आहे, म्हणून मी मॅग्निट्यूडला याला कसं लिहू शकतो, एफ बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ एफ बार मल्टिप्लाइड बाय एफ कॅप. किंवा इथे मी लिहू शकतो एफ कॅप इक्वल्स टू, ते मॅग्निट्यूड मी दुसऱ्या साईडला घेऊन जाऊ शकतो, तर मला मिळेल एफ बार डिवाइडेड बाय इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे युनिट वेक्टर कुठून मिळणार तुम्हाला, कसा फाइंड करायचा कुठल्याही डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर, वेक्टरला जर का तुम्ही त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळणार, युनिट वेक्टर इन दॅट डायरेक्शन. ठीक आहे. हा, मॅग्निट्यूडला मॉड ऑफ एफ बार पण म्हणू शकता का, बरोबर आहे. ठीक आहे. प्रज्वल, मॉड पण म्हणतात काही लोक, पण मॉडचं जर तुम्ही मॉड जर सर्च केलं गुगलवर तुम्हाला एक दुसरं मिनिंग पण मिळेल. ठीक आहे. तर कन्फ्युजन असू नये म्हणून मी त्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज म्हणणार. एफ कॅप हा युनिट वेक्टर आहे एफ बारचा ना, एफ कॅप हा एफ बारचा युनिट वेक्टर आहे, बरोबर. ठीक आहे. काही कन्फ्युजन कुणाला येते, नो नो. नक्की. ओके. तर फिजिक्स मध्ये जे वेक्टर्स आपण वापरतो त्यांना फ्री वेक्टर्स म्हणतात. फ्री वेक्टर्स म्हणजे काय, जर मी असा वेक्टर ड्रॉ केला,
ठीक आहे, हा आहे सपोज ए बार आणि सॉरी हा आहे माझा बी बार, हा ए बार आहे आणि हा बी बार आहे. तर जर का ए बार आणि बी बारची डायरेक्शन सेम असेल आणि मॅग्निट्यूड पण सेम असेल तर मी असं म्हणू शकतो की बी बार आणि ए बार यांच्यामध्ये काहीच डिफरन्स नाही. ठीक आहे, आणि मी ए बारला असं उचलून इथे जर ठेवलं, ठीक आहे, मी कुठेही मूव्ह करू शकतो आणि ए बारला सपोज मी इथून उचलून इथे ठेवलं, ठीक आहे, तरी पण हा वेक्टर आणि हा वेक्टर सारखाच राहील. ओके, म्हणजे फिजिक्स मध्ये जे वेक्टर्स आपण यूज करतो त्यांना आपण काय म्हणतो, फ्री वेक्टर्स. ओके, आणि फ्री वेक्टर्सचा अर्थ काय आहे की तुम्ही वेक्टर घेऊन वेक्टर उचलून कुठेही मूव्ह करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्या मिनिंग मध्ये काही चेंज होणार नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूयात इक्वल वेक्टर्स. तर इक्वल वेक्टर काय असेल, वेक्टर मध्ये काय असतं, एक मॅग्निट्यूड असते, एक डायरेक्शन असते. तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही जर सेम असतील तर त्या वेक्टरला, असे जर दोन वेक्टर्स असतील ज्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम आहे तर त्यांना आपण काय म्हणणार, इक्वल वेक्टर्स. ठीक आहे, ओके. सो इफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज सेम त्यांना आपण काय म्हणणार, इक्वल वेक्टर्स. ओके, त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे नल वेक्टर, यालाच झिरो वेक्टर पण म्हणतात. ठीक आहे, तर नल वेक्टर काय असतो, तर सपोज मी एक वेक्टर घेतला ए बार आणि या वेक्टर मधून तोच वेक्टर जर मायनस केला तर मला काय मिळणार, झिरो मिळाला पाहिजे. ठीक आहे, आवाज येत नाहीये. येतोय सर. अच्छा, मोनालीचा मेसेज आला, तुझा नेटवर्क प्रॉब्लेम असेल काहीतरी. ठीक आहे, तर ए बार मधून जर मी ए बारला मायनस केलं तर मला काय मिळणार, झिरो मिळणार. पण कारण लेफ्ट हँड साईडला वेक्टर क्वांटिटीज आहेत, राईट हँड साईडला पण काय असायला पाहिजे, वेक्टरच असायला पाहिजे, म्हणून मी तिथे फक्त झिरो लिहू शकत नाही, मला काय लिहावं लागेल, झिरो बार. आता इथे त्याची डायरेक्शन आहे का काही, मॅग्निट्यूडच नाहीये, तर म्हणजे तुम्ही जर पॉइंट जर एखादा ड्रॉ केला त्याला कुठली डायरेक्शन नसणार आहे ना. ओके, तर इथे तुम्ही झिरो वेक्टरची कुठली डायरेक्शन अशी दाखवू शकत नाही. झिरो वेक्टर काय आहे, एक कन्व्हिनियन्स आहे. म्हणजे जर का तुम्हाला एखादं मॅथमॅटिकल वेक्टर्स ज्या इक्वेशन मध्ये आहेत असे एखादं इक्वेशन आहे आणि म्हणजे एक मॅथमॅटिकल ऑपरेशन करता आणि रिझल्ट काय येते, झिरो. वेक्टरचं ऍडिशन सबट्रॅक्शन काहीतरी करत आहात तुम्ही, रिझल्ट येत आहे झिरो. पण लेफ्ट हँड साईडला जर वेक्टर असेल तर राईट हँड साईडला पण काय असायला पाहिजे, वेक्टर असायला पाहिजे. म्हणून तुम्ही त्या झिरोच्या डोक्यावर एक ॲरो ड्रॉ करता आणि त्याला तुम्ही काय म्हणता, झिरो वेक्टर. ठीक आहे, त्याची मॅग्निट्यूड नसते आणि मॅग्निट्यूडच नसते तर कुठली डायरेक्शन असण्याचा प्रश्न येत नाही. समजलं. ठीक आहे, एक कन्व्हिनियन्स म्हणून आपण फक्त झिरो लिहितो आणि त्याच्या डोक्यावर ॲरो ड्रॉ करतो, एवढंच. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त काही मिनिंग त्याला नाही. ठीक आहे, झिरो वेक्टर समजला. हो सर. गुड. त्यानंतर वेक्टर्सला ऍड कसं करतात, तर जर सपोज मी एक वेक्टर घेतला, हा वेक्टर, तर आता आपण परत तेच उदाहरण घेऊया की मी या गावापासून स्टार्ट करतो, या गावाचं नाव आहे ए. ठीक आहे, आणि या गावाला जातो, या गावाचं नाव आहे बी.
त्यानंतर या गावाला मी चहा वगैरे घेतो आणि मला सपोज दुसऱ्याच गावाला जायचंय कुठल्या तरी, आणि त्याचं नाव आहे सी. ठीक आहे, तर मी कुठून कुठे गेलो, ए पासून बी पर्यंत गेलो. तर जेव्हा मी ए पासून बी पर्यंत जातो तेव्हा माझं डिस्प्लेसमेंट काय असेल, त्याला मी म्हणणार सपोज S1 बार. बी पासून सी पर्यंत जातो तेव्हा माझं डिस्प्लेसमेंट जे आहे त्याला मी म्हणणार S2 बार. ओके, पण मी या पूर्ण मोशन मध्ये स्टार्ट कुठे केलं होतं, ए ला, आणि एंड कुठे केलं, सी ला. तर माझं जे टोटल डिस्प्लेसमेंट आहे कुठून कुठे झालेलं आहे, ए पासून सी पर्यंत. आणि या टोटल डिस्प्लेसमेंटला मी कशाने दाखवतो, ॲरोने. ठीक आहे, आणि तो ॲरो कुठून कुठे जाईल, ए पासून सी पर्यंत जाईल. बरोबर. टोटल डिस्प्लेसमेंट काय, ए पासून सी पर्यंत. त्याला मी म्हणणार एस बार न म्हणता मी म्हणतो सपोज आर बार. आर बार का, रिझल्टंट आहे, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. ओके, तर रिझल्टंट डिस्प्लेसमेंट माझं आहे किंवा टोटल डिस्प्लेसमेंट आहे आर बार. आणि या दोन्हींना ए पासून बी पर्यंत जेव्हा मी जातो ते झालं माझं पार्शियल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, पार्शियल म्हणजे काय, अर्धवट तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, म्हणजे एक भाग झाला. समजा ए पासून बी पर्यंत जेव्हा तुम्ही जाता ते झालं पार्शियल डिस्प्लेसमेंट. तर असे पार्शियल डिस्प्लेसमेंट तुम्ही जर ऍड केले तर तुम्हाला काय मिळायला पाहिजे, टोटल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर आर बारला मी काय लिहू शकतो, S1 बार प्लस S2 बार. ओके, आर बारला मी काय लिहू शकतो, S1 बार प्लस S2 बार. का, कारण इथून इथे गेलो एक डिस्प्लेसमेंट झालं, इथून इथे गेलो दुसरं एक डिस्प्लेसमेंट झालं. या दोन्ही डिस्प्लेसमेंटला जर का मी ऍड केलं तर ऍक्च्युअल मध्ये होतंय काय, मी इथून इथपर्यंत जातो. म्हणजे या डिस्प्लेसमेंटची आणि या डिस्प्लेसमेंटची जर मी काय ऍडिशन केली तर मला काय मिळालं पाहिजे, हे डिस्प्लेसमेंट मिळायला पाहिजे. ठीक आहे, तर फिजिकल ग्राउंडवर आपल्याला इथे एक रूल मिळतो वेक्टर्सला ऍड करण्यासाठी, आणि या रूलला काय म्हणतात, कुणाला आठवत आहे का? एनीबडी? ट्रायंगल ऑफ गुड, याला म्हणतात ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. ट्रायंगल वेक्टर ऍडिशन. ठीक आहे, याला काय म्हणतात, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. जर का दोन वेक्टर्स तुम्ही एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइडने दाखवत आहात, ठीक आहे, तर टेकन इन ऑर्डर. टेकन इन ऑर्डर म्हणजे काय, जिथे पहिला वेक्टर संपतोय, हा ॲरो जिथे संपत आहे तिथे दुसरा ॲरो स्टार्ट होत आहे, तर त्यांचा रिझल्टंट जो आहे तो त्याच ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडने दाखवतात. जर दोन वेक्टर्स तुम्ही एखाद्या ट्रायंगलच्या दोन साइडने दाखवले तर त्यांचा रिझल्टंट जो आहे तो त्याच ट्रायंगलच्या तिसऱ्या साइडने दाखवतात. आणि तो रिझल्टंट कसा असतो, तो पहिल्या वेक्टरच्या स्टार्ट पॉइंटला स्टार्ट होतो आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉइंटला एंड होतो. ठीक आहे, कुठे स्टार्ट होतो, पहिल्या वेक्टरच्या स्टार्ट पॉइंटला स्टार्ट होतो आणि दुसरा वेक्टर जो आहे त्याच्या एंड पॉइंटला एंड होतो. ठीक आहे, ओके, याला म्हणतात ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. ठीक आहे, तर आता मी ऍडिशन पाहिलं, सबट्रॅक्शन कसं दाखवणार, ते पण ट्रायंगलने आपण दाखवू शकतो. ठीक आहे, म्हणजे सपोज ए पासून बी पर्यंत तुम्ही जाताय, हा झाला माझा S1 बार ए पासून बी पर्यंत, आणि S2 बार कुठल्या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे. त्याच्या उलट्या डायरेक्शनला जर मी गेलो, अपोजिट डायरेक्शनला गेलो, तर मला काय मिळेल, निगेटिव्ह ऑफ S2 बार. ठीक आहे, मायनस ऑफ S2 बार. ओके, ठीक आहे, सॉरी, तर हा झाला मायनस ऑफ S2 बार. तर S1 बार आणि मायनस ऑफ S2 बार यांना जर का तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला हा वेक्टर मिळतोय. सपोज याला मी म्हणणार सपोज
डी बार काहीतरी नाव देऊया. तर डी बार काय आहे, कशाचं ऍडिशन आहे, डी बार इज इक्वल टू या वेक्टरचं आणि या वेक्टरचं ऍडिशन आहे. ठीक आहे, S1 बार प्लस मायनस ऑफ S2 बार म्हणजेच काय, प्लस मल्टिप्लाइड बाय मायनस काय येणार, मायनस. इट इज S1 बार मायनस S2 बार. ठीक आहे, तर सबट्रॅक्शन जर तुम्हाला दाखवायचं असेल ते पण तुम्ही ट्रायंगल लॉने दाखवू शकता. फक्त काय करावं लागेल, हा वेक्टर जो आहे म्हणजे जो वेक्टर तुम्हाला सबट्रॅक्ट करायचा आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तेवढ्याच लेंथचा वेक्टर ड्रॉ करायचा. तर अपोजिट डायरेक्शनला तेवढ्याच लेंथचा वेक्टर जर मी ड्रॉ केला म्हणजे बी पासून सी पर्यंत न जाता उलट्या डायरेक्शन मध्ये, या पॉइंट पासून स्टार्ट करून उलट्या डायरेक्शन मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय मिळेल, निगेटिव्ह वेक्टर. तर या वेक्टर आणि या वेक्टरचं जर तुम्ही ऍडिशन केलं, ठीक आहे, एक वेक्टर आणि निगेटिव्ह वेक्टरचं ऍडिशन केलं तर ऍक्च्युली तुम्ही काय करताय, सबट्रॅक्शन. ठीक आहे, ओके, ते पण आपण ट्रायंगल लॉने दाखवू शकतो. ओके, क्लिअर सगळ्यांना. हा, सानिका म्हणते नोट्स कुठे भेटतील. नोट्स मी देणार आहे तुम्हाला, तर त्या या ऍपवर राहतील. प्रत्येक क्लास नंतर अपलोड करायच्या की काय करायचं, हो सर, प्रत्येक क्लास क्लास नंतर नंतर करायच्या. करा. तर खूप सारा बंच होईल तुमच्याकडे एक नोट्सचा. ठीक आहे, असं करतो, प्रत्येक क्लास नंतर अपलोड करूयात. त्यानंतर चॅप्टर्स, तर हे झालं ऍक्च्युली बेसिक म्हणजे मॅथमॅटिकल मेथड्स. फिजिक्स समजण्यासाठी काही मॅथमॅटिकल मेथड्स लागतात, तर त्या मॅथमॅटिकल मेथड्स आपण पाहतोय सध्या. ओके, आणि त्यातही व्हेक्टर्स पाहतोय फक्त. तर सेक्शन्स चे बंचेस करून, म्हणजे आज एक लेक्चर झालं मॅथमॅटिकल मेथड्सवर, त्यानंतर पुढे एखादं लेक्चर होईल, तर त्यांचे बंचेस करून पण मी वेगळ्या नोट्स तुम्हाला देणार. ठीक आहे, आणि तुम्हाला जर सोयीस्कर वाटत असेल तर प्रत्येक लेक्चर नंतर पण आपण नोट्स अपलोड करू शकतो. ठीक आहे, ओके. तर यात काही डाऊट कुणाला नसायला पाहिजे मला वाटतं. नो सर. तर आपण मायनस ऑफ S1 वेक्टर घेऊ शकतो का? मायनस ऑफ S1 कुठल्याही वेक्टरचा मायनस घेऊ शकता तुम्ही. फक्त काय करायचं, उलट्या डायरेक्शनला जायचं इकडे. हा, ठीक आहे, म्हणजे माझी स्क्रीन संपली इथे. ऑपोजिट डायरेक्शन जाईल. हा, बिलकुल घेऊ शकता. ठीक आहे, ओके सर. ओके, गुड. त्यानंतर तर ट्रायंगल लॉ ही जिओमेट्रिकल मेथड आहे वेक्टर्सला ऍड करण्यासाठी. आणखी एक मेथड आहे, तुम्ही 11th मध्ये ही शिकलेला आहात ही मेथड पण, त्याला म्हणतात पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. तर ऍक्च्युली ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ एकच गोष्ट आहे. कशी, मी सांगतो आता. पॅरालेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. ओके, तर सपोज हा एक वेक्टर घेतला मी, याला मी म्हणणार ए बार. ठीक आहे, बोर होऊ नका. ए बार, बी बार, परत परत ए नाही बी. सर. तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसरी नावं मला सुचवू शकता. ठीक आहे, मला नाही सुचत. ओके, ए बार. ओके, ए बार आणि बी बारचं मला ऍडिशन करायचं आहे. तर रिझल्टंट कसा असेल आपण आताच पाहिलं ट्रायंगल लॉ मध्ये. पहिल्या वेक्टरच्या स्टार्ट पॉइंटला स्टार्ट होणार रिझल्टंट आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉइंटला एंड होणार. तर हा झाला तुमचा रिझल्टंट आर बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. ठीक आहे, आणि हाच रिझल्टंट तुम्हाला कसा मिळू शकतो, तर आपण पाहिलं होतं की फिजिक्स मध्ये जे वेक्टर्स आपण वापरतो त्यांना आपण काय म्हणतो, फ्री वेक्टर्स. म्हणजे मी काय करू शकतो या वेक्टर सोबत, तर त्या वेक्टरला उचलून, या वेक्टरला उचलून मी कुठेही नेऊ शकतो. ठीक आहे, तर मी बी ला उचलणार आणि इथे ठेवणार. ठीक आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की तेवढ्याच लांबीचा वेक्टर मी असा ड्रॉ करतो, कुठे, जिथे ए स्टार्ट होतोय तिथेच.
एकतर तुम्ही म्हणू शकता की बी ला उचलून मी इथे ठेवलं, ठीक आहे, त्याला मी म्हणणार सी बार. पण आपण हे पण पाहिलं इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स. तर बी बार आणि सी बार इक्वल आहेत, कारण काय, तर सारखी लांबी आहे आणि सेम डायरेक्शन मध्ये पॉइंट पॉइंट करतायत, बरोबर. तर बी बार आणि सी बार काय आहेत, इक्वल आहे. म्हणजे सी बारलाच मी बी बार पण म्हणू शकतो. एकतर इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स म्हणा किंवा फ्री वेक्टर्सचा कॉन्सेप्ट, की वेक्टर्स उचलून तुम्ही कुठेही ठेवू शकता. ओके, एकच गोष्ट आहे. ठीक आहे. हा, क्लासचं टायमिंग ऍक्च्युली 8 ते 9 होतं, कधी कधी थोडं एक्सटेंड होईल. ठीक आहे, तेवढं आपल्याला करावं लागेल मोनाली. ओके, तर इक्वॅलिटी ऑफ वेक्टर्स किंवा फ्री वेक्टर्स. ठीक आहे, तर ए बारला पण मी उचलून इथे ठेवणार. ओके, ऍक्च्युली हा पॅरलोग्राम लॉ, सॉरी पॅरलोग्राम नाही झाला, एवढा येईल तो वेक्टर मला वाटतं बी बार. आणि ए बारला उचलून मी कुठे ठेवणार आहे, इथे. ठीक आहे, तर याला तुम्ही म्हणा सपोज बी बार, डी बार इज इक्वल टू व्हॉट, ए बार ओनली, कारण त्याच डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, त्याच डायरेक्शन मध्ये आहे आणि तेवढीच लांबी आहे. तर सी बार प्लस डी बार जर तुम्ही केलं तरी तुम्हाला काय मिळणार, तेवढाच रिझल्ट मिळेल, आर बार. ठीक आहे, तर ए बार आणि डी बार इक्वल वेक्टर्स आहे आणि बी बार आणि सी बार इक्वल वेक्टर्स. हा, ए बार आणि डी बार इक्वल आहेत, बी बार आणि सी बार इक्वल आहेत. ठीक आहे, तर मी लिहू शकतो की ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बार प्लस सी बार, असं लिहू शकतो. नक्कीच लिहू शकतो, Yes, त्यात sir. काय प्रॉब्लेम आहे, कारण काय बी बार आणि सी बार आर इक्वल. ठीक आहे, ओके. सो ए बार प्लस बी बार इज इक्वल टू व्हॉट, आर बार. म्हणजे ए बार प्लस सी बार काय, सो ए बार प्लस सी बार इज इक्वल टू पण आर बार. ठीक आहे, तर इथे तुम्हाला मिळाला आणखी एक लॉ, आणि त्या लॉला आपण म्हणतो पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. तर ही जी डायग्राम आहे याला म्हणतात पॅरलेलोग्राम. ठीक आहे, म्हणजे पॅरलेलोग्राम काय असतो, ठीक आहे, क्वाड्रिलेटरल आहे आणि त्याच्या अपोजिट साइड्स आहेत त्या पॅरलल आहेत, त्याला आपण काय म्हणतो, पॅरलेलोग्राम. ठीक आहे, सो हा पॅरलेलोग्राम आहे आणि त्या पॅरलेलोग्रामच्या दोन साइड्स, ही एक साइड आणि ही दुसरी एक साइड, एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणाऱ्या या दोन साइड्स काय दाखवत आहेत, दोन वेक्टर्स दाखवत आहेत. आणि त्यांचा रिझल्टंट तुम्हाला कुठून मिळतोय, तर जर का तुम्ही हा पॅरलेलोग्रामचा एक डायगोनल घेतला तर तो काय देतोय तुम्हाला, त्यांचा रिझल्टंट देतोय. ओके, डायगोनल म्हणजे अपोजिट पॉइंट्सला जर तुम्ही जॉईन केलं त्या लाईनला आपण काय म्हणतो, डायगोनल. ठीक आहे, तर हा झाला पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. लॉ असा आहे की इफ टू वेक्टर्स आर रिप्रेझेंटेड, ए बार अँड सी बार आर रिप्रेझेंटेड बाय व्हॉट, टू साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. दोन साइड्स कशाच्या, पॅरलेलोग्रामच्या. देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय, त्यांच्या रिझल्टंटला आपण कशाने दाखवतो, बाय डायगोनल ऑफ पॅरलेलोग्राम. पण कुठला डायगोनल, which starts at same point, okay, as that of those two vectors. दोन्ही वेक्टर्स ज्या पॉइंट पासून स्टार्ट होत आहेत त्याच पॉइंट पासून स्टार्ट होणारा डायगोनल जो आहे तो दाखवतो त्यांचा रिझल्ट. ठीक आहे, हा झाला पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन. आणि हा खूप महत्वाचा लॉ आहे, कारण आता सपोज ए बार आणि सी बार मध्ये अँगल आहे थीटा, तर एक डेरिवेशन इथे येतं. डेरिवेशन मी घेणार नाहीये, मी फक्त रिझल्ट इथे डिनोट करणार, कारण सगळ्याच डेरिवेशन आपण घेऊ शकत नाही. ओके, म्हणजे 11वीची डेरिवेशन ते घ्यायची आवश्यकता नाहीये. रिझल्ट मी दाखवतो. जर तुम्हाला डेरिवेशन पाहायचं असेल तर मी लेक्चर शेअर केले, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर आर बारचं मॅग्निट्यूड कुठून मिळेल तुम्हाला, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ magnitude of first vector square plus magnitude of second vector square. ठीक है,
plus 2 times of magnitude of first vector into magnitude of second vector multiplied by cos of the angle between two vectors. ओके, मी काय लिहिलं इथे, तर रिझल्टंट जो आहे त्याची लांबी कुठून मिळेल तुम्हाला, इट्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या वेक्टरची लांबीचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या पहिल्या वेक्टरच्या लांबीचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, नाही आपला वेक्टर काय होता, सी होता रे, ऍक्च्युली बी इज इक्वल टू सी, पण मी पॅरललोग्राम लॉ लिहितोय ना, म्हणून इथे मला सी लिहावं लागेल. ठीक आहे, ए बार प्लस सी बार इज इक्वल टू आर बार जर असेल तर आर ची लांबी कुठून मिळेल तुम्हाला, आर चं मॅग्निट्यूड कुठून मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ कशाचा स्क्वेअर रूट, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू सी मल्टिप्लाइड बाय व्हॉट, कॉस ऑफ द अँगल बिटवीन टू, दोन्ही मधला अँगल काय आहे, थीटा, त्याचा कॉस. ओके, हा झाला पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर्स ऍडिशन, आणि खूप महत्वाचा आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे, ओके. ओके सर. हा ओके सर. हॅलो हा, बोल तन्वी. सर, तिथे सी स्क्वेअर कसं काय येत आहे, काय सी स्क्वेअर काय येत आहे म्हटलं, बी स्क्वेअर का नाही. बी स्क्वेअर पण लिहू शकता तुम्ही, पण मी ऍड कुठले दोन वेक्टर्स करतोय, पॅरललोग्राम लॉ असा आहे की ए आणि सी ला जर का तुम्ही ऍड केलं, कशाला ऍड केलं, ए आणि सी, दोन साइड्स पॅरललोग्रामच्या, कुठल्या दोन साइड्स, त्याला तुम्ही बी म्हणा सी म्हणा. ठीक आहे, दोन साइड्स तुम्ही ऍड करताय, ए बार सॉरी दोन वेक्टर्स ऍड करताय, जे कशाने दाखवले आपण, दोन साइड्सने, ए बार आणि सी बारने, तर त्यांचा रिझल्टंट कशाने मिळतो आपल्याला, या आर बारने मिळतो. ठीक आहे, आणि त्याचं जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर ते या फॉर्म्युलाने मिळतं. ओके, हा ऍडजस्टन्स ओके साइड करू सर. शकता. ओके, किंवा जर तुम्ही 11वीत जो लॉ पाठ केला सपोज, तसा जर पाहिजे असेल तर काय करावं लागेल, हा ए बार एक वेक्टर आहे आणि सी बारच्या जागी मी काय ड्रॉ करणार आहे इथे, मी याला म्हणणार, सॉरी, हा ए बार वेक्टर आहे आणि हा बी बार आहे. ठीक आहे, आणि या दोघांचं ऍडिशन मला करायचं आहे, तर मला यांचं रिझल्टंट कुठे मिळेल, हा असेल रिझल्टंट. ठीक आहे, डायगोनल ऑफ पॅरललोग्राम. ओके, सपोज आहे हा पॅरललोग्राम आणि हा आहे सपोज आर बार. ठीक आहे, मी काय चेंज केला फक्त, की ह्या साइडने जो वेक्टर रिप्रेझेंट केला होता त्याला सी बार न म्हणता आता बी बार म्हणतोय, तर आता आर काय असेल, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस, ए स्क्वेअर काय आहे, पहिल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर, प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ magnitude of first vector into magnitude of second vector, second vector काय आहे, b, multiplied by cosine of the angle between two. ठीक आहे, ओके, काही कन्फ्युजन कुणाला येते, नो सर. ठीक आहे, गुड. तर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा. सर, तिथे कोसाइन कसं काय आलं. कोसाइन कसं काय आलं, तर याचं डेरिवेशन आहे. ओके, ते डेरिवेशन मी नाही घेत आहे कारण लेंथी डेरिवेशन आहे, तर असं म्हणजे 11वीचे डेरिवेशन आपण नाही घेणार आहोत. तुम्हाला पाहायचं असेल तर मी माझे लेक्चर काही शेअर केलेले आहेत, तिथे तुम्ही चेक करू शकता. इंग्लिशमध्ये आहेत, पण मला वाटतं सिम्पल लँग्वेज. त्याचं डेरिवेशन 11th ला पण एवढं डिटेल मध्ये नाही. नाही 11th ला आहे डिटेल मध्ये, कोसाइनचं हो आहे.